भाजप आमदार नितेश राणे बोलतायत, थेट जाऊया। सुरू आहे त्यावेळी काय त्या निमित्ताने ती माहिती जाते आणि त्या संबंधित तपासामध्ये काय होतं ते येणाऱ्या काळात तुम्हाला समजेलच। हा जो काही प्रकार घडलाय त्याविषयी कोणावर संशय आहे की नेमकं कशामुळे झालं याच्याविषयी काही बोलणं झालं? याबद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं, जी काय माहिती होती त्यांनी संबंधित डिपार्टमेंट पर्यंत पोहोचवण्याचं काम करतातच आहेत आणि ते काय करतीलच। माझं फक्त हेतू आजचा परत सांगतो एवढंच आहे, फक्त हिंदुत्वादी काम, हिंदू समाजासाठी काम जे ह्या कुटुंबियांनी निर्विवाद पद्धतीने केलेलं आहे। आज रात्री बेरात्री कुठेही काही हिंदू समाजावर संकट आला तर हे कुटुंब तेव्हा उभं राहिलेलं आहे। ताई स्वतः उभं राहिलेले आहेत, त्यांचे पती स्वतः उभे राहिलेले आहेत, शरदजी स्वतः उभे राहिलेले आहेत। म्हणून या सगळ्या गोष्टीला आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्या बरोबर आहोत एवढंच सांगण्यासाठी मी इथे आलो होतो। ताईची काही बोलू इच्छितात? काही बोलू इच्छित? माझं फक्त सरकारवर आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की कायद्यावर जे काही माझ्या नवऱ्याबाबत घटना झालेली आहे ते हिंदुत्ववादीचं काम करतात म्हणून ही सगळी घटना झालेली आहे। आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं असं करून मी खचून जाईल तर त्यांना एकच सांगणं आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे, माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार। आणि भाऊ हे आमच्या रहिवाशांसाठी दैव म्हणून माणूस होता इथं, कारण ज्यावेळेस भाऊ 3-4 वर्षापासून वास्तव्याला ठिकाणी आले, सर्वसामान्य अगदी म्हणजे सर्वांचं संरक्षणासाठी की भाऊ असल्यामुळे आम्हाला कुणाला भीती वाटत नव्हती। आता सर्व आम्ही लोक आपल्यालाही छोटी जाता जाता विनंती करीन की काही आपल्या मीडियातल्या मित्रांनी जी त्यांची एक चुकीची प्रतिमा एक समोर आणण्याचा जो काही एक प्रयत्न सुरू ठेवलेला आहे। त्यांच्या पत्नींनी सुद्धा यावेळी प्रतिक्रिया दिली। शरद मोहोळ हिंदुत्ववाद्यांचं काम करत होते त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झालेला आहे असं त्यांच्या पत्नीनं दावा केलेला आहे।